निराला बाजार नागेश्वरवाडी रस्त्यावरील 400 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर वॉल बसविण्यासाठी राजकीय दबाव तंत्र वापर होत असून याविषयी स्थगिती देण्यात यावी म्हणून नगरसेविका कीर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी महापौर आणि आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले। प्रभाग क्रमांक 17 मधील निराला बाजार नागेश्वरवाडी रस्त्यावरील 400 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर वॉल बसविण्यासाठी काही राजकीय लोकप्रतिनिधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याने त्या ठिकाणी प्रशासनाकडून वॉल बसविण्यासाठी तयारी करत असल्याचं लक्षात येताच या भागातील नगरसेविका कीर्ती शिंदे आणि स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयाकडे धाव घेत महापौर समीर राजूरकर आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं। या निवेदनात त्यांनी म्हटले की नागेश्वरवाडी परिसरातील सुंदर नगर स्वातंत्र्य सैनिक कॉलनी आणि इतर भागात सुमारे 8 ते 10 हजार लोकसंख्या असलेल्या वसाहतींमध्ये सकाळी 6 ते 4 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा केला जातो। कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने संपूर्ण भागात जास्त वेळ वाढवून दिलाय। तरी काही राजकीय मंडळी मनपा अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निराला बाजार नागेश्वरवाडी येथील या जलवाहिनीवर वॉल टाकण्याची मागणी करतायत। या अगोदर सुद्धा जी श्रीकांत आयुक्त असताना असाच प्रकार दबाव तंत्र वापर केला होता। त्यावेळी तत्कालीन आयुक्त जी श्रीकांत यांनी याविषयी स्थगिती दिली होती। तसेच यावेळी सुद्धा राजकीय दबावाला बळी न पडता प्रशासनाने स्थगिती द्यावी अशी मागणी घेऊन नगरसेविका शिंदे आणि नागरिकांनी महापौर समीर राजूरकर तसेच आयुक्त अमोल येडगे यांना निवेदन सादर केलं। यावेळी स्थायी समिती सभापती अनिल मखरे यांची सुद्धा आयुक्त दालनात नागरिकांनी भेट घेऊन त्यांना सुद्धा मागणी केली। मनपा प्रशासनाकडून जलवाहिनीवर वॉल बसविण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिकांच्या वतीनं मनपा समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। याविषयी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी वाढीव पाणी पुरवठा झाल्यानंतर निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं असल्याची माहिती नागरिकांच्या वतीने सांगण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 17 मधून महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मखरे, कीर्ती शिंदे यांच्यासह भाजपाचं पॅनल निवडून आलंय आणि महापौर स्थायी समिती सभापती अनिल मखरे यांच्या सत्ताधारी पक्षातील नेते मंडळींच्या प्रभागातच जलवाहिनीवरील वॉलवरून राजकीय वातावरण तापलं असल्याचं चित्र दिसून येत आहे।